बघा, साबुदाणा अगदी असा मोत्यासारखा सुटसुटीत हवा, नाहीतर वड्याचा चिखल व्हायला वेळ लागणार नाही. यात उकडलेले बटाटे, भरपूर शेंगदाण्याचं कूट, कारण की कूट नसेल तर वड्याला ती क्रंची मज्जाच येणार नाही राव. काय मग मंडळी, बाहेर पाऊस पडो वा न पडो, साबुदाणा वडा खाण्यासाठी आपल्याला एका बहाण्याची गरज असते. मग तो उपवास असो वा नुसतीच लागलेली भूक. आता हे वडे गोल गोल गरम तेलात डुबकी मारायला तयार आहे. आहा! काय तो रंग, काय तो कुरकुरीतपणा, बघूनच पोट भरते. मैत्रिणींनो, आज ठरवलंय की घराचा हा पसारा आज संपवायचाच आणि साफसफाई करायची. तर सुरुवात केली औषधांपासून. एक्सपायर्ड औषध घरात ठेवणं धोक्याचं असतं बरं का. त्यामुळे ना तारखा तपासून ती बाजूला काढली. सगळी औषधी बाहेर काढली. त्यानंतर मग त्या बॉटल्सचे जे चिकटलेले डाग होते ते कोलींनी मी पुसून काढले. कारण की जे डाग असतात ना, त्याला बारीक मुंग्या लागतात आणि मग त्या बारीक मुंग्या चावतात आणि अशा फुऱ्या येतात. त्यामुळे मग सगळं मी चेक करून सगळं पुसून व्यवस्थित लावून ठेवत होते. हा कप्पा साफ करण्यामागचं एकच कारण आहे. कारण की मला इथे कुल्लूचे बुकशेल्फ असा बनवायचा आहे आणि बाजूला त्याचे बुक्स जे मी आधी वर ठेवत होते, ते मला आता या बॉक्समध्ये म्हणजे या कबर्डमध्ये ठेवायचे आहे. आणि तिथे औषध होते त्यामुळे मग बारीक मुंग्या लागत होत्या. तर मला मग ते जरा विचित्र वाटत होतं, की मग हा चावला तर त्याला झोपेमध्ये. म्हणून मग तिकडले सगळे औषध उचलले त्याचे आणि इथे त्याचं बुकशेल्फ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण की त्याला मग अभ्यास करायला सुद्धा इझी पडेल, की काढलं बुक आणि अं, अभ्यास केला आणि वाचलं, असं मग त्याला ते सगळं इझी पडेल. इकडे ना वाचलेली आणि वाचायची पुस्तकं नीट लावून घेतली. कारण की हे जे तुम्ही स्टोरी बुक्स बघताय ते फोनिक स्टोरी बुक्स आहेत. जेणेकरून आता कुल्लू सीनियर के-जीला आहे. तर त्याला ती छोट्या-छोट्या स्टोरी असतात त्यावर स्टोरी बुक्सवर आणि त्या बुकमध्ये आपण छोटे-छोटे स्पेलिंग असतं त्यांना शिकवलेलं जातं. मग ते वाचून थोडंसं त्यांचं जरा रीडिंग स्किल पण मजबूत होतं. मला ना कायम असं वाटतं, की इंग्लिश मीडियममध्ये आपण टाकलं मुलांना, तर ते कम्युनिकेट इंग्लिशमधून करेल, पण आपली मराठी कुठेतरी त्यांचा विसर पडत जाणार. त्यामुळे मग मी माधुरी पुरंदरे यांचे बालसाहित्यातले काही बुक्स मागवलेले आहे आणि ते त्याच्यापुढे आम्ही दोघंही रात्री झोपेच्या वेळी मग त्याला वाचवते. मी वाचून दाखवते. साफ करताना मला त्याचा लहानपणीचा फोटो सापडला म्हणजे एक पहिल्या दिवशीचा जो आम्ही मोबाईलमध्ये क्लिक केला होता आणि मग त्यानी स्कूलमध्ये जेव्हा विंटर वंडरलँड होतं तेव्हा त्यांनी जो फ्रेम बनवलेला होता, फोटो फ्रेम आणि त्यामध्ये टीचरनी सांगितलं होतं, की आपला इथे पासपोर्ट चिपकवायचा आणि फोटो फ्रेम ठेवायची. तर मग ते मला क्लिक झालं आणि मग त्याचा तो पहिल्या दिवशीचा फोटो होता ना, तो मग मी तिथे स्टिक केला आणि छान अशी त्याची मेमरी तयार केली आणि त्याचा फोटो फ्रेमसुद्धा झाला तयार आणि मग तो कुलू आल्यानंतर स्कूलमधून त्याला मी दाखवेलच, "बघ मी तुझ्यासाठी अ, तुझा फोटो तिथे स्टिक केलाय." तर तो हॅपीसुद्धा होणार. बघा ना, छोट्या-छोट्या बदलांनी घर किती प्रसन्न दिसतंय. आज तुम्ही काय साफ केलं? नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि खूप सुंदर असं फोटो फ्रेम कुल्लू स्कूलमधून आला. त्यानंतर मी तयारी केली आणि तसेच मार्केटला गेले. कारण की आज होता साप्ताहिक बाजार. पुढल्या महिन्यात मकर संक्रांती आहे. त्यामुळे बाजारात गर्दी आणि उत्साह असणारच. चला तर मग आपण करूया घरासाठी ताज्या भाजीची शॉपिंग. आम्ही जसं ऑटोमधून खाली उतरलो, तसं त्याला फालुद्याचा आणि आईस्क्रीमचा असा व्हॅन दिसली. तर तो बोलला, की "आई मला फालुदा खायचा आहे आणि आईस्क्रीमसुद्धा." मी म्हटलं, "थंडीचे दिवस आहे, आईस्क्रीम नको, मी फालुदा देते तुला घेऊन." मग त्याला फालुदा दिला आणि छान त्यानी एन्जॉय केला, मस्त खाल्ला.
त्यानंतर आलो मार्केटमध्ये, मंडईत आणि हे बघा संक्रांतीची खास गावरान बोरं. लहान मुलांच्या भोजनासाठी ही बोरं लागतातच. मग थोडे घेऊनच टाकले मी. संक्रांतीचे पुढे घेऊयात म्हटलं आणि याला टेस्ट करायला दिले. तर हा बोलला, की "आई तू बघ खाऊन, मला नकोय." आणि आता आलोय माझ्या आवडत्या ठिकाणी, फुलांच्या दुकानात. देवासाठी एक छान हार घेतला आणि देवाला वाहण्यासाठी थोडी सुटी फुले घेतली. इथे माझा कुल्लूचं प्रपोजल नेहमीच असतं. भाजी मंडीमध्ये आलं की सगळ्यात आधी ताजी मेथी आणि कोथिंबीर घ्यायचीच. तर अशी झाली आजची आमच्या साप्ताहिक बाजाराची सफर. बोरं घेतली, देवाला हार, भरपूर पालेभाज्या, फळभाज्या. भाजी मंडीमधून भाजी आणणं खूप सोपं आहे. पण मंडीमधून फ्रेश भाजी तर आत्ता आणली आहे घरामध्ये. यापुढे तर खरं काम सुरू होतं. चला तर मग आता पूर्ण वीक भाजी, पालेभाज्या फ्रेश ठेवण्यासाठी जी तयारी लागतं, ती करूया. आधी सगळं पिशवीमधून सगळं बाहेर काढायचं आणि काय-काय आणलं, कुठल्या पिशवीमध्ये काय ठेवलंय हे बघायचं आणि त्यानंतर आपली पूर्ण वीकमध्ये फ्रेश भाजी ठेवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागतं, फ्रिज तयार करावा लागतो, त्यासाठी खरी मेहनत तर पुढे आहेच. सगळ्यात आधी काढले ते फ्रूट्स. फ्रूट बास्केट काढली आणि त्यामध्ये ऑरेंजेस, त्यानंतर ॲपल, त्यानंतर केळी. तर मग असं छान अरेंज केलं. त्यांना धुतलं नाही मी. नंतर धुता येईल वेळेवर जेव्हा मला कापायचं असेल, तेव्हा ॲपल धुवून घेता येईल आणि संत्रीला आणि केळीला तर धुवायची गरज नाही. त्यानंतर भाजी जे आणलेल्या त्या वॉश करून घ्यायच्या आधी, कारण की जे माती लागलेली असतं ते धूळ आणि माती निघून जाणार त्यामधली आणि कसं जेव्हा आपण यूज करू तेव्हा आपल्याला आपला वेळही वाचेल आणि आपण लगेच सर्व काही काम करू. छान धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या अशा कपड्यावर छान मी सुकत ठेवते, कारण की जर ओलसरच ठेवलं ना भाजी डब्यामध्ये, तर मग ती लगेच खराब व्हायची शक्यता असते, कारण की ओलसरपणा लगेच खराब करू शकतो भाज्यांना. त्यामुळे मग इकडे धुवून घेतलं की मग इकडे असं सुकत ठेवते. त्यानंतर येतं पालेभाज्या. पालेभाज्या निवडणं हा मोठा टास्क आहे. त्याचे देठ वेगळे करा, त्याला ते कापा, निवडा, धुवा, सुकवा आणि मग डब्यामध्ये भरा. तर ही मस्त अशी ताजी पालक होती आणि पालकीच्या पुऱ्या करायच्या. त्यानंतर पालक डाळ भाजी पण करायची आणि असं भरपूर काही कामासाठी ते उपयोगात येतं आणि मस्त असं पालक फ्रेश होती त्यामुळे आणली. इकडे मेथीची जुडी पण इकडे निवडत बसली. बापरे! पालक तर लगेच निवडून होतं, पण मेथीची जुडी निवडायला तर खूप कंटाळा येतो. त्यानंतर घरी तर झाड आहे याचं कढीपत्त्याचं, पण इकडे आलं की मार्केटमधूनच विकत आणावं लागतं. सो मग इकडे कढीपत्तासुद्धा सगळा तोडून, निवडून, धुवून. चला तर नेक्स्ट आठवड्याच्या भाज्यांची अरेंजमेंट झालेली आहे. बघा आमचा फ्रीज आता पुढच्या आठवड्यासाठी तयार आहे बरं का. आणि जसं लागेल तसं भाजीही पटकन घेता येईल आणि साफ करायचं टेन्शन नाही, वेळही वाचणार आणि सगळं वेळेत तयार होणार.